महेर नवरगाव या बांधवाकडून 101 रुपयाची भेट आहे. धन्यवाद. ताजवेली बाबाकडून लाख आशीर्वाद. आणि त्यांचं म्हणणं काय, रांजले गांजले दुखी पिढी लोक तुझ्या दरबारी बाबा मागणी भीका. दोन सार्वजनिक गायिकाले केले आणि हा माझा कार्यक्रम असा हा 4 झाले. असे माझे 6 कार्यक्रम या गावामध्ये झाले. आणि ताजवेली बाबा नुसतं पैशासाठी किंवा जेवण पातळ पोळ्या भेटतेत म्हणून मी येत नाही. आज मी बहिणीच्या गावावरून येऊन बाजारात गेलो, बाजारात बाजार केला आणि इथं येऊन कपडे आंघोळ करून मी कपडे बदलवून तुझ्या कार्यक्रमात उपस्थित झालो. ज्याप्रमाणे आम्ही धडपड तुझ्यासाठी करतो, तू माझ्या सेवकाला या नवरगाव अहेर नवरगावचे जे सेवक लढत आहेत, तुला भीक मागत आहे सुखाची. पैशाची नको देऊ, पण त्यांना सुखाची भीक दे. आणि सदैव माझ्या प्रत्येक सेवकाची आणि सेवकीच्या पाठीच्या मागे उभा राहून त्यांचे दुःख दूर करतील, एवढीच तुला माझी 10 बोटाची नम्र विनंती आहे. आणि म्हणून तुला का म्हणत आहो, रंजले गांजले दुखी पिढी लोक तुझ्या दरबारी बाबा मागणी भीका. हे माझ्या ताजवेली बाबा, हिंदी बाबा तुला माझी बाबा तुला या महाराष्ट्राच्या सर्व लोकांमध्ये ताजवेली बाबा तुला नाव अजमांबर गेला. त्याचप्रमाणे माझ्या शोकाचे दुःख दूर करशील. आणि म्हणून का म्हणत आहो, आय कलियुगी मेली बाबा तुझे उपकार, तुझे नाव सेवक लोक नाही विसरणार. कलियुगी मेली बाबा आगम हिंदी बाबा, हे माझ्या ताजवेली बाबा, आगम हिंदी बाबा तुला माझी हिंदी बाबा तुला माझी
आता 2025 संपेल आणि 2026 लागेल. 20-25 दिवसाच्या नंतर सगळ्या या अरणोर गावच्या माझ्या सर्व सेवकांना सेवेत असतील अगर नसतील सगळ्यांना आशीर्वाद देशील. साऊंड वालेले थोडसा आशीर्वाद देजो कारण साऊंड मध्ये यंदाची मागच्या वर्षीची सोय का होय ना. सुधारणा केलं त्यालाही आशीर्वाद देजो आणि सर्व लोकांना सगळ्यांचे दुःख दूर करतील सगळ्यांना आशीर्वाद देशील एवढी माझी तुला विनंती आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुला काय म्हणत आहो नवीन हे वरस आहे सुखाचे दाव जीवनात तू मजा आनंद राहो. नवीन वरस आहे नवीन हे वरस आहे सुखाचे दाव जीवनात तू मजा आनंद राहो. नवीन वरस आहे सुखाचे दाव जीवनात तू मजा आनंद राहो. सदा भिजो माझी भूमी अशोका पैशाची नाही धन दौलताची नाही फक्त भीक एकाच गोष्टीची मागतो काजवेली बाबा तुझ्या आशीर्वादाची. सर्व माझ्या शोकबंधांना आई बहिणींना आशीर्वाद देशील मला सुद्धा आपला आशीर्वाद देशील आणि सदैव माझ्या पाठीच्या मागे उभा राहून तुझे गुण गाऊ देशील एवढीच तुला माझी भीक आहे. आणि म्हणून ते का म्हणत आहो ते भीक दूर करशील एवढीच तुला या शेवटच्या वंदन गीताच्या चरणामध्ये तुला का म्हणतो काजवेली बाबा. सदा भीक मागितो मी अशोका फुलवाही तो तव चरणा. अगम हिंदी बाबा हे माझ्या ताजवेली बाबा अगम हिंदी बाबा तुला माझी प्रथम वंदना. हिंदी बाबा तुला माझी प्रथम वंदना. अगम हिंदी बाबा तुला माझी प्रथम वंदना. छंद भजनाचा डोलला देवया मुचा.
गावच्या ज्या भजनावर नाचत होत्या त्या येणार होत्या, पण आमचे काही मार्गदर्शन उचले आहेत. हे उचल्या मार्गदर्शनानं तिथं जेवण ठेवलं. 15 दिवसाचं जेवण काही घरी जेवायला भेटते का नाही का? मी या गावात जर आलो आणि रोजचेच भजन करा आणि रोजचेच जर जेवण द्या म्हणलो तर पांदान उलटा झाला का सीधा होईल? म्हणणारच होणार आहे का करणारच होणार आहे? करणारच. हा, तर त्या बिकली गावामध्ये उचले धंदे चालू केला. 8 दिवसात जेवण, 4 दिवसात जेवण. तो